सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेली ओळख वाढवत पूर्वाश्रमीच्या वैष्णवी गजबर हिनं आपला मुलगा धैर्यशील याच्याशी गेल्या वर्षी प्रेमविवाह केला। त्यानं एक अपत्य झालं। मात्र किरकोळ कारणावरून सासरी भांडण करत वैष्णवी माहेरी निघून गेलीये। सासरच्या मंडळींकडून तिचा कोणत्याही प्रकारे छळ झालेला नाही। आजही आम्ही तिला घरी नांदवण्यासाठी आनंदाने तयार आहोत, अशी माहिती वैष्णवीच्या सासू ॲडव्होकेट नीता मगदूम यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। दुसरीकडे वैष्णवीच्या खोट्या तक्रारीवरून पोलिसांनी मगदूम कुटुंबियांच्यावर केलेल्या कारवाईबद्दल न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे, असंही मगदूम यांनी सांगितलं। कागल तालुक्यातील विवाहिता सौभाग्यवती वैष्णवी धैर्यशील मगदूम यांनी गेल्या आठवड्यात सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याची तक्रार कागल पोलीस ठाण्यात दिली। त्यानंतर पोलिसांनी मगदूम कुटुंबियांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली, पण न्यायालयानं पोलिसांची एकतर्फी कारवाई चुकीची असल्याचं ठरवून मगदूम कुटुंबियांना दिलासा दिलाय। या पार्श्वभूमीवर वैष्णवीच्या सासू ॲडव्होकेट नीता मगदूम यांनी आपली दोन्ही मुलं धैर्यशील आणि शिवराज यांच्या समवेत कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली। त्यामध्ये त्यांनी वैष्णवीबद्दल तक्रारींचा पाढा वाचला। वैष्णवीच्या सर्व चुका पदरात घालून ती आणि तिची नवजात मुलगी इरा हिला आम्ही सांभाळण्यास तयार आहोत। वैष्णवी आणि धैर्यशील यांचं प्रापंचिक जीवन सुखी व्हावं हीच आमची अपेक्षा असल्याचं ॲडव्होकेट नीता मगदूम यांनी सांगितलं। किरकोळ कारणावरून वैष्णवी सासरी वाद घालते असा दावाही ॲडव्होकेट मगदूम यांनी केलाय।